तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर इयत्ता 11वीच्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टसाठीचं आज आपण घेणार आहोत लेक्चर नंबर 2। आणि हा जो सब्जेक्ट आहे तो महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। आणि या लेक्चरमध्ये आपण पाहायचं आहे पहिला टॉपिक रॉक अँड सॉइलबद्दल। आणि या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे रॉक, इट्स डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स। तर मित्रांनो, ह्या ज्या ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये पहिला धडा आहे रॉक अँड सॉइल, खडक आणि माती याची आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपले BSc ॲग्री स्टडी गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर हे आहे कवर पेज तुमच्या पुस्तकाचं आणि हे आहे बॅक पेज तुमच्या ॲग्रिकल्चर अँड सायन्स टेक्नॉलॉजी या पुस्तकाचं। तर मित्रांनो, आपण सुरुवात करत आहोत रॉक, इट्स डेफिनेशन, क्लासिफिकेशन। या लेक्चरमध्ये आपण मध्ये शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहणार आहोत, तर जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजण्यासाठी थोडंसं सोपं जाईल। या ठिकाणी पहा, आपलं जे अर्थ आहे त्याच्या वरचा जो भाग आहे त्याला म्हणतात क्रस्ट, आणि जे आपलं अर्थ आहे ते खूप मोठ्या किंवा मोठ्यासुद्धा रॉकनं बनलेलं असेल आणि छोट्यासुद्धा रॉकनं बनलेलं असेल। आणि जे खडक आहेत ते विविध कलरचे सुद्धा असतील आणि विविध आकाराचे सुद्धा असतील। तर असं आहे हे खडक म्हणजेच रॉक्स, किंवा तुम्ही दगड म्हणू शकता। लेट्स से अबाउट द रॉक। रॉक इज डिफाइन्ड ॲज a hard mass of mineral matter comprising 2 or more rock forming minerals। हार्ड जे असं जो सबस्टन्स आहे की जो हार्ड आहे आणि तो 2 किंवा अनेक मिनरल्स पासून बनलेला असतो। ओके, इट इज ॲग्रिगेट ऑफ मिनरल मॅटर अँड कंपोज्ड ऑफ 1 or more प्रायमरी और सेकंडरी मिनरल and they are hard and compact। त्यानंतर आपण पाहायचं आहे, आपण प्रोसेस पाहायची आहे की रॉक नक्की होतंय तयार कसं। तुम्ही आतापर्यंत लेक्चरमध्ये पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल मोल्टन मॅग्मा, अर्थ क्रस्ट, लावा रस, ज्वालामुखी हे सर्व शब्द तुम्ही ऐकले असतील। पण या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे की नक्की खडक किंवा रॉक तयार होतं कसं। ओके, या ठिकाणी पहा, जो लावा रस आहे पृथ्वीच्या भूगर्भातील तो बाहेर येतो पृथ्वीच्या थरावरती, आणि अशा प्रकारे सर्व ठिकाणी तो पसरतो। आणि या ठिकाणी जो लावा रस आहे तो पृथ्वीच्या खालीच आहे, या ठिकाणी सुद्धा हे खडक तयार होतात। ओके, आणि या खडकांनाच काय म्हणतात ते आपण पुढं पाहणार आहोत। तर आपण पाहणार आहोत आता क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स। या ठिकाणी एकदम समजेल असं क्लासिफिकेशन देण्यात आलेलं आहे। हे स्वतः मी तयार केलेलं आहे, या प्रकारचं कोठेही मटेरियल सापडणार नाही तुम्हाला। सो फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ रॉक इज इग्नियस रॉक, सेकंड इज द सेडिमेंटरी रॉक, अँड थर्ड इज द मेटामॉर्फिक रॉक। या ठिकाणी आपण फक्त इनलिस्टिंग बघणार आहोत, यानंतर याच्या स्लाइड नंतर पुढं बघणार आहे ते डिटेल्ड बघणार आहेत। या ठिकाणी पहा, इग्नियस रॉकचं 2 सब टाईप आहेत, इंट्रुसिव्ह रॉक अँड एक्सट्रुसिव्ह रॉक। सेडिमेंटरी रॉक्सचे 6 सब टाईप्स आहेत, अरेनेसियस, अर्जिलियासियस, कॅल्केरियस, कार्बोनेसियस, सिलिसियस, प्रेसिपिटेटेड रॉक। नाव मेटामॉर्फिक रॉकचे 3 सब टाईप असतील, डायनॅमोमेटामॉर्फिक, थर्मोमेटामॉर्फिक अँड हायड्रोमेटामॉर्फिक। चल तर मित्रांनो, पुढं पाहूयात की या जे रॉक्स आहेत, इग्नियस रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड मेटामॉर्फिक रॉक यांचं डिटेल्ड क्लासिफिकेशन। यानंतर पहा, या ठिकाणी इग्नियस रॉक्स, लेट्स से अबाउट द इग्नियस रॉक। द रॉक्स वेअर द फर्स्ट टू बी फॉर्म्ड विथ मोल्टन मास कूल्ड अँड consolidated into solid rock is called igneous rock. It is primary in origin। जो मोल्टन मास आहे, ज्वालामुखी आहे किंवा लावा रस आहे, तो ज्वालामुखीच्या माध्यमातून पृथ्वीच्या भूगर्भातून थरावरती येतो आणि कन्सॉलिडेट होतो
म्हणजे एका ठिकाणी स्थिर होतो आणि तो थंड झाल्यानंतर जे तयार होतात त्याला इग्नियस रॉक म्हणतात आणि हेच कोणत्याही रॉकचं ओरिजिन मानलं जातं. ओके, इग्नियस रॉक कंटेन 95% इन अर्थ क्रस्ट अँड अबाउट 16 किलोमीटर थिक. इग्नियस रॉक अर्थच्या क्रस्टमधील 95% भाग व्यापतात आणि हा जो लेयर असेल तो 16 किलोमीटर थिक आहे. द मोस्टली कन्सिस्ट्स ऑफ प्रायमरी मिनरल्स. हे जे इग्नियस रॉक आहेत ते जास्तीत जास्त करून प्रायमरी मिनरल्सपासून तयार झालेले असतात. फॉर एक्झाम्पल क्वार्ट्स, मायका, फेल्डस्पार. अँड these igneous rocks are classified as first is the intrusive rock or plutonic rock. या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे molten mass was cooled and consolidated below the surface of earth. जो मोल्टन मास आहे, लावा रस आहे, तो थंड होतो आणि अर्थच्या सरफेसच्या खाली म्हणजे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये स्थिर होतो आणि त्यापासून जो रॉक तयार होतात त्यांना म्हणतात इंट्रुसिव्ह रॉक और प्लुटॉनिक रॉक. म्हणजे आत्ता जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये जे अर्थच्या खाली जो रॉक तयार झालेला होता अशा प्रकारचं त्याला म्हणायचं इंट्रुसिव्ह रॉक और प्लुटॉनिक रॉक. तोच व्हिडिओ अजून एकदा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी बघूया. दे ऑकर ॲट ग्रेटर डेप्थ इन द अर्थ क्रस्ट. पृथ्वीचा जो भूगर्भ आहे त्याच्या खूप खालच्या तळाला किंवा थरावरती हे आढळतात. फॉर एक्झाम्पल ग्रॅनाइट, सियानाइट, डिओराइट अँड गॅब्रो. हे जे आहेत ते एक्झाम्पल्स आहेत इंट्रुसिव्ह और प्लुटॉनिक रॉक्सचं. नाव नेक्स्ट इज द एक्सट्रुसिव्ह रॉक्स और व्होल्कॅनिक रॉक्स. मीन्स आता व्होल्कॅनिक किंवा एक्सट्रुसिव्ह या शब्दावरून तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ऑन द सरफेस when the molten mass poured out on the surface of earth where it is consolidated on cooling. जेव्हा लावा रस आपल्या पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर येतो सरफेसवरती त्या ठिकाणी तो थंड होतो आणि त्या ठिकाणी तो स्थिर होतो. त्यापासून जे रॉक तयार होतात त्यांना एक्सट्रुसिव्ह किंवा व्होल्कॅनिक रॉक असे म्हटले जाते. दे कंटेन मेनी गॅस कॅव्हिटीज. आणि ते रॉक तयार झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल असे रॉक तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक गॅसच्या पोकळी निर्माण असतात. फॉर एक्झाम्पल बेसाल्ट, डोलेराइट अँड ऑब्सिडान. तर हे आहेत एक्झाम्पल्स एक्सट्रुसिव्ह रॉकचे किंवा व्होल्कॅनिक रॉकचे. या ठिकाणी पहा क्लासिफिकेशन ऑफ इग्नियस रॉक ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. म्हणजेच इग्नियस रॉकचं क्लासिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे की ज्यामध्ये सिलिकाचं कंटेंट असेल ऑन द बेसिस ऑफ chemical composition or silica content. Okay, igneous rocks are classified into 3 types: acid rock, intermediate rock and basic rock. या ठिकाणी पहा ॲसिड रॉक अबाव 65%, सिलिका पर्सेंट 65% पेक्षा जास्त असलेले रॉक या ठिकाणी पहा ग्रॅनाइट, रिओलाइट. सब ॲसिड रॉक SiO2 या ठिकाणी सिलिकाचं पर्सेंट 60 to 65% असेल आणि ते रॉक्स आहेत सिअराइट. त्यानंतर पहा सब बेसिक सिलिका पर्सेंट 55 to 60 असेल ते आणि त्यामध्ये असेल ते डिओसाइट, ॲडेनासाइट. बेसिक रॉक बिलो 55% सिलिका पर्सेंट असलेले बेसाल्ट अँड गॅब्रो. हे होते क्लासिफिकेशन ऑफ इग्नियस रॉक ऑन द बेसिस ऑफ सिलिका कंटेंट. हे एक्झाम्पलसाठी किंवा ऑब्जेक्टिव्हसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपण पाहूया इग्नियस रॉक कसे तयार होतात किंवा इग्नियस रॉक कोणते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पहा हा जो आहे या ठिकाणी पाहू शकताय तुम्ही. हा आहे तो पृथ्वीचा अर्थ सरफेस आहे आणि हे जे आहे ते या ठिकाणी जो लावा रस आहे तो या ठिकाणी कन्सॉलिडेट झालेला आहे. तर आपण पाहूया इग्नियस रॉक म्हणजे काय. या ठिकाणी पहा हे जो तयार झालेला भाग आहे हा याला म्हणतात इग्नियस रॉक. हे आहेत ते पृथ्वीच्या भूगर्भाखालील
ओके, आणि जे बाहेर येऊन जे होतील ते सुद्धा इग्नियस रॉक असतील. ओके, सो नेक्स्ट इज द सेडिमेंटरी रॉक. Okay, the sedimentary rocks are formed from sediments derived from breaking down of pre-existing rocks. Sedimentary rocks कशापासून तयार होतात? जे पहिले जे रॉक्स आहेत, मेन रॉक्स इग्नियस, त्याचे जे ब्रेकडाऊन होऊन त्याचे तुकडे होऊन छोटे छोटे पार्ट्स होऊन जे होतात त्यांना म्हणतात सेडिमेंटरी रॉक्स. द सेडिमेंट्स आर ट्रान्सपोर्टेड बाय वॉटर, glaciers etc. to new places, deposited in new arrangement and cemented to the form a secondary rock. आणि हेच जे सेडिमेंट्स आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात वॉटरच्या माध्यमातून किंवा ग्लेशियर्सच्या माध्यमातून, आणि ते त्या ठिकाणी जाऊन एका ठिकाणी डिपॉझिट होतात आणि ते त्यांचं एका नवीन प्रकारे सिमेंटेड म्हणजेच एका ठिकाणी ते अरेंज होतात आणि त्यांचं क्लासिफिकेशन या ठिकाणी. आणि हे सुद्धा कसे होतात याचं सुद्धा आपण शॉर्ट व्हिडिओ पाहणार आहोत, पण सेडिमेंटरी रॉकचं क्लासिफिकेशन आपण त्याआधी या ठिकाणी बघूया. या ठिकाणी फर्स्ट आहे अरेनेसियस रॉक्स. इट कन्सिस्ट ऑफ कोर्स पार्टिकल. दे आर लाईट, युजली ग्रॅन्युअल अँड पोरस. फॉर एक्झाम्पल सँडस्टोन, कॉंग्लोमेरक, ब्रेकिया. तर हे आहेत एक्झाम्पल ऑफ arenaceous rocks. Now second is the argillaceous rock. It consists of small size particles. They are light to dark, thickly laminated structure. For example mudstone, shale. And third is the calcareous rocks. It consists of calcium carbonate and magnesium carbonate. For example limestone and dolomite. Now next is the carbonaceous rocks. It formed from decomposing vegetation under anaerobic condition, mainly consist of carbon, and for example coal, peat, lignite. Next classification is siliceous rock. They are of organic origin, have been formed from parts of minute plant and animals, deposited salt and fresh water. For example diatomaceous earth. And now next is the precipitated rock. They are mainly deposits formed as rock masses by the cooling, evaporation or by directly chemical precipitation. For example gypsum rock salts. तर हे होतं सेडिमेंटरी रॉकचं क्लासिफिकेशन. आपण पाहणार आहोत सेडिमेंटरी रॉक्स जे वॉटर आहे किंवा हवा, वारा किंवा जे वादळ असतं त्याच्यामार्फत ग्लेशियर किंवा वॉटरमध्ये कसं डिपॉझिट होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं अरेंजमेंट कशा प्रकारे होतं. Sometimes pieces of rocks, minerals, and soil are moved by wind and water. They are carried to a different place. They are piled up together. They pile up under lakes and oceans. They get pressed together over time. The rocks that are formed in this way are called sedimentary rocks. Okay. Now next is the metamorphic rock. The igneous and sedimentary rock undergo considerable change known as metamorphosis. Rock formed by metamorphism is known as metamorphic rocks. मेटॅमॉर्फोसिस मुळे काय होतं, इग्नियस आणि सेडिमेंटरी रॉक्स एका चेंजमध्ये जातात, कन्सिडरेबल चेंजमध्ये जातात आणि रॉक फॉर्म करतात. त्या मेटामॉर्फिझममुळे जे रॉक तयार होतात त्यांना मेटामॉर्फिक रॉक असे म्हणतात. दिस रॉक आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मेटामॉर्फिक रॉक या 3 प्रकारे क्लासिफाय केले जातात. फर्स्ट इज द हायड्रोमेटामॉर्फिक रॉक. द मेटामॉर्फोसिस इज ब्रॉट अबाउट
बाय द ॲक्शन ऑफ वॉटर. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं फक्त. फॉर एक्झाम्पल बेसाल्ट अँड ग्रॅनाइट. सेकंड इज द थर्मोमेटामॉर्फिक रॉक. द मेटामॉर्फोसिस इज ब्रॉट अबाउट बाय द ॲक्शन ऑफ हीट. फॉर एक्झाम्पल सँडस्टोन, लाइमस्टोन, शेल. द डायनामो मेटामॉर्फिक रॉक. The metamorphosis is brought about by the action of pressure. For example, granite genesis, chlorite, schist. तर हे आहेत मेटामॉर्फिक रॉक्सचे क्लासिफिकेशन आणि डिटेल स्टडी. आय होप तुम्हाला हे समजलंच असेल. ज्यांना समजलेलं नसेल त्यांनी या व्हिडिओला मागे जायचं आहे आणि अजून एकदा ते पाहायचं आहे, तर तुम्हाला हे समजून येईल. तर मित्रांनो पुढे पाहूयात. क्वेश्चन्स एक्सपेक्ट फ्रॉम धिस लेक्चर. हे जे क्वेश्चन्स आहेत ते या लेक्चरपासून एक्सपेक्ट असणार आहेत. फाइंड रॉक अँड गिव्ह इट्स क्लासिफिकेशन हा क्वेश्चन येऊ शकतो. राईट द क्लासिफिकेशन ऑफ इग्नियस रॉक्स हा देखील क्वेश्चन येऊ शकतो. गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ सेडिमेंटरी रॉक्स हा देखील क्वेश्चन येऊ शकतो. तर आपला एक कन्सेप्ट आहे, आन्सर इन द कमेंट बॉक्स. तुम्ही प्रत्येक हे जे क्वेश्चन आहे ते ॲज अ चॅलेंज घ्या. ओके. ॲसिड इग्नियस रॉक्स कंटेन डॅश डॅश % ऑफ सिलिका. याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या काही शंका सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही टेलिग्राम ग्रुपलाही जॉईन होऊ शकता आणि व्हॉट्सअप ग्रुपलाही जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती BSc ॲग्रिकल्चर तसेच 11वी-12वी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाबद्दल लेक्चर देत असतो. त्याचप्रमाणे ज्या ॲग्रीविषयी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याविषयी मार्गदर्शन करत असतो आणि ज्या ॲग्रीविषयी न्यूज आहेत त्याचप्रमाणे शासनाचे GRs आहेत त्याच्याबद्दलही आपण माहिती देत असतो. तर मित्रांनो ही अशी होती माहिती की ज्या माहितीचा फायदा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये होईल अशी आम्ही आशा करतो. चल तर मित्रांनो आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.